सगळ्यांचं थँक्यू आणि जे प्राईम फॅमिलीचं पण थँक्यू, जे लास्ट 6, 7, 8, 9 फेब 4 दिवसाचा एक्सपो होता, आज 4था दिवस होता आणि खूप मस्त असा रिस्पॉन्स भेटलाय. टोटल 144 प्लस बुकिंग माझ्या इथे झालेल्या आहेत. या खुशीच्या दिवसामध्ये मी तुम्हाला सर्वांना ऑलरेडी इथे आमंत्रित करू इच्छितो आणि ज्या ज्या कस्टमरनी आपल्याकडे बुकिंग केली त्यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि ज्यांचे सपोर्ट होता, जसं माझी टीम असेल, सर्व क्लोजिंग टीम असेल, सोर्सिंग टीम असेल, RM टीम असेल किंवा ऑन फ्लोर काउंट करणारी टीम असेल किंवा माझे पार्टनर मनोज डोंगरे सर असतील किंवा आमचे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश सर असतील, त्यांच्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो. कारण की जो रिस्पॉन्स भेटलाय तो अविश्वसनीय होता आणि त्याच्यामध्ये खूप खुशी होते सांगताना आज की आजचा हा लास्टचा डे आपण इथं सेलिब्रेट करतोय आणि आम्ही केक आणला होता 150चा. मला गॅरंटी की एंड पर्यंत आम्ही तो 150 पण क्रॉस करू. एअरपोर्ट पण आपला सुरू झालेला आहे आणि इथले जवळपासचे प्रोजेक्ट आपले आहेत कुठेतरी त्याच्यामुळे आणि कमी किमतीमध्ये लोकांना भाडं तुम्ही अवेलेबल करून देता त्याच्यामुळे हा आपला झाला. येस, डेफिनेटली. जसं की आपण प्रेस नोट घेतली होती याला तुर्बेला, त्यावेळेसच आपण डिक्लेअर केलं होतं की अफोर्डेबल हाऊसिंग हा पुढे भविष्यात भेटणं खूप मुश्किल आहे. कारण की लास्ट इयर ऑलरेडी एअरपोर्ट चालू नव्हतं झाला आणि त्या टायमाला 30 ते 35 लाखामध्ये एअरपोर्टच्या बाजूला फ्लॅट भेटत होते. तो पुष्पक नगर आता एरिया ऑलरेडी अवेलेबल नाहीये तेवढ्या कमी किमतीमध्ये भेटण्यासाठी. पण मी तिथे अनाऊन्स केलं होतं की मी गिरवली सारखं लोकेशन घेऊन येईन, अफोर्डेबल होम घेऊन येईल. 30 ते 35 लाखामध्ये 1 BHK असेल आणि तो प्रोजेक्ट मी इथे लॉन्च केला होता आणि खूप सक्सेसफुली ऑलमोस्ट 75% त्या प्रोजेक्ट मधला माल माझा सोल्ड आउट झालाय. त्याचबरोबर खांदावलीचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता, तोही चांगल्या प्रमाणे इथे सेल झालाय, चांगला रिस्पॉन्स भेटला आणि पुष्पक नगरलाही चांगला रिस्पॉन्स भेटला होता. जसं लास्ट इयर जे प्राईमनं पुष्पक नगर हे दाखवलं होतं सगळ्यांना की पुष्पक नगर काय, तसं ह्यावेळेस सर्वांना जे प्राईम मध्ये गिरवले काय हे दाखवायचं होतं आम्हाला आणि ते आम्ही सक्सेसफुली दाखवलंय. म्हणजे जर गिरवले असेल तर डायरेक्ट जे प्राईमच इक्वल टू करणार आम्ही. येस, नक्कीच सांगू इच्छितो. ज्या होम बायर्सने आपल्यावरती ट्रस्ट ठेवून जे काय बुकिंग केल्या त्यांचा ट्रस्ट जो असेल तो ट्रस्ट आपण नक्कीच कंटिन्यू ठेवू आणि कुठेही त्यांना दिलेल्या कमेंटमेंट फेल नाही होणार याची आम्ही नक्कीच पूर्तता करू. आणि जे काय आपलं टाइमली पोझिशन असेल, अफोर्डेबल हाऊसिंग जे आपण करतो, टाइमली पोझिशन असेल किंवा क्वालिटी असेल, याच्यावरती आम्ही नक्कीच ध्यान देतो की कस्टमर नाराज नाही झाले पाहिजे आणि त्यांनी जे स्वप्न बघून इथं घर घेतलं ते स्वप्न त्यांचं चांगल्यारीत्या पूर्ण हो. मी सांगतो लवकरच इथं जो एक्सपो झाला याच्यामध्ये अफोर्डेबल जास्त हे भेटलं होतं. ज्यांचं बजेट मोस्टली 35 to 80 lakhs पर्यंत जो बजेट आहे, या सेगमेंटमध्ये भरपूर कस्टमरच्या व्हिजिट झाल्या. ऑलमोस्ट माझ्या जे प्राईमच्या स्टॉलला ऑलरेडी 1000+ व्हिजिट झाल्यात आणि ऑलमोस्ट 144 क्रॉस आकडा झालाय बुकिंगचा. येस, नक्कीच. खांदा कॉलनीचा प्रोजेक्ट मी इथे लॉन्च केला होता. ऑलमोस्ट 2 BHKचा तिथे मी सोल्ड आउटचा बोर्ड लावलाय. पूर्ण प्रोजेक्ट मध्ये फक्त 6 युनिट माझ्याकडे उरलेत आणि जसं मी गिरवलेमध्ये पण माझ्याकडे फक्त 25% माल बाकी आहे, जो 14 तारखेला मला लॉन्च करायचा आहे. अजूनही टाइम गेला नाहीये. 14 तारखेपर्यंत या 25% माल बॅलन्स आहे, तो मी विकायला रेडी आहे. 14 तारखेला तो प्रोजेक्ट पण सोल्ड आउटचा बोर्ड लावू आपण. आभार व्यक्त करेल मीडियाचं. तुम्ही 4 दिवस न थकता न थांबता तुम्ही केलेलं आहे, तर सगळ्यात प्रथम तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. समोरून आपण आता जे 2-3 सेक्शन आहे मी चालू करेल पुष्पक नगर पासून. लास्ट इयर आपण जे एक्झिबिशन मध्ये पार्ट घेतला होता, तर आपला मेन उद्देश होता की पुष्पक नगरला प्रमोट करणे. जे प्राईमने पुष्पक नगरला सांताक्रूज 2.0 म्हणून मार्केटमध्ये आणलं. पूर्ण ब्रँडिंग पुष्पक नगरची जे प्राईमने केलेली आहे. तर आज जे पुष्पक नगर जे ग्लो होत आहे आणि जे सगळ्यांना मार्केटमध्ये जो पुष्पक नगरचा मेसेज झाला, ब्रँडिंग झाली, त्याच्यामध्ये जे प्राईमचा सगळ्यात मोठा असेल. आणि आज 1 वर्षानंतर आपण पूर्ण जो MSRDC एरिया आहे तो नेक्स्ट पुष्पक नगर नंतर काय असा सगळ्यांना प्रश्न होता. तर तो प्रश्नाचं उत्तर जे प्राईम घेऊन आलेलं आहे. MSRDC हा एरिया आहे, त्याच्यामध्ये अरिवली, गिरवले, आष्टे, भातान हा पूर्ण एरिया आहे जो एक्सप्रेसवेला लागून आहे, पळसी फाट्याला लागून आहे. त्या एरियामध्ये आपल्या 4 टाउनशिप येत आहेत. त्याच्यापैकी पहिली जी टाउनशिप आहे जे प्राईम स्वस्तिक, याचं आपण परफेक्टली त्याचं लॉन्चिंग 14 तारखेला आहे, पण आपण बिफोर लॉन्चिंग 75% माल आपला सोल्ड आउट झालेला आहे. तर हे पूर्ण जे प्राईम टीमचं यश आहे आणि लोकांनी आपल्यावरती जो दाखवलाय विश्वास, त्याचं हे प्रतीक आहे. आपण जे फ्लॅट्स विकतो
ते फक्त फ्लॅट्स फक्त कन्स्ट्रक्शन करून विकणं नाही, तर त्याचं एक घर जे राहणार, जो व्यक्ती राहणार आहे त्याला ते भावनात्मक दृष्ट्या आपण जोडले जातो, त्याला क्वालिटी अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण विकतो आणि त्याला प्रीमियम फील देतो. त्याच्यामुळे ही जी जे प्राईमचा प्रयत्न चालू आहे हा असा अविरतपणे चालू राहील. तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये राहील. आता आपण रिडेव्हलपमेंट ह्या क्षेत्रामध्ये पण पदार्पण केलंय. जी पहिली सोसायटी आपण घेतली होती त्या सोसायटीचं डिमॉलेशन अजून बाकी आहे, प्रोजेक्ट पूर्ण सोल्ड आउट झालेला आहे. तर हे जे प्राईमचे जे रेफरन्स बायर्स आहेत मोस्टली त्या लोकांनी ती घरं घेतलीत. तर याच्यावरून असं आपल्याला समजतं की जे प्राईमने ज्या टाइमली डिलिव्हरी दिल्यात, बिफोर टाइमली पोझिशन दिलंय, त्याचं हे प्रतीक आहे की कमीत कमी मार्केटिंग मध्ये पण आपला जास्तीत जास्त सेल होतोय, कारण कस्टमर आपल्यासोबत हॅप्पी आहेत आणि आपण त्यांना जे व्हॅल्यू फॉर मनी देतोय ते त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके.